धन्यवाद मंडळी. सकाळचे पहाटेचे 3:30 वाजता आणि या वेळेत देखील तुम्ही आतापर्यंत थांबला त्याच्याबद्दल माझ्या या पवित्र समाजातर्फे बाप्पाच्या साक्षीनं तुमचे लाख आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि आता वेळ आलेली आहे माझ्या नरसिंहवाईकडे जायची. पैसा आले संभव कैवल्य खराडा सॉरी संभव कैवल्य स्वराज मंगेश कुडकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याप्रमाणे नंदन सपकाळ सातारा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. आणि मंड्या माऊली काना सांगून गेले आहेत की तो जोक नाही घेतला. आणि या ठिकाणी सोनांदी आणि स्वराज कुडकर ही 3 वर्षाची लेक आहे आणि 4 वर्षाचा मुलगा आहे. यांचे 200 रुपयाचे शुभेच्छा आलेले आहेत की ही मंडळी त्यांचं असं म्हणणं आहे की सतत गाणी ऐकत असतात. धन्यवाद त्यांना, शुभाशीर्वाद. आता आमच्या पाहुणे जागे मोहाने तासभर बारी केली, निश्चित बारी केली, पण शेवटपर्यंत त्यांनाच ते भेटलेले नाही. कवरे क्षेत्राच्या बाहेर होते. त्यांना बघितलं त्याने की नामोरी बोवाला बऱ्यापैकी टाळ्या पडल्या आहेत, बारी उठलेली आहे. मग त्याने माझी काढलेली आहे की एकेरी बोलले तुम्हाला काय जमत नाही वगैरे वगैरे सगळं बोलले, मान्य. आता फक्त जे पैसा आल्यावरती जे बोलले होते त्याच्यावरती एक भाग देतो आणि आपण गाणे घेऊया. बोवांची चाला. लोक कलेनं जे दिलं त्याचं सोनं मी केलं. लोक कलेनं जे दिलं त्याचं सोनं मी केलं. पण उठायला पाहिजे हो. पण त्या मांड्याकडे घालून समजत माझी पोरं ही माझी लेकरं लहान सतत माऱ्या आणि जवळ पण नाही भाऊ, लांब लांब माऱ्या. पण माझी लेकरं अगदी पाठीची ढाल होऊन माझ्या सोबत आहेत. एकदा माझ्या पोरांसाठी टाळ्या वाजवा. हो ऐकून घ्यायचं हे दोषाबाईने. लोक कलेनं जे दिलं त्याचं सोनं मी केलं. जर मला पैसा आले
तर काय तुझ्या बापाच गेले. अरे पैसे काय तुम्ही देताय काय? रसिक राजा आणून देतोय, मी कोणाकडे मागत नाही. म्हणून बुवा काय म्हणतोय, लोक कलेनं जे दिलं त्याचं सोनं मी केलं. लोक कलेनं जे दिलं त्याचं सोनं मी केलं. जर का पैसे मला आले, जर का मला पैसे आले तर काय तुझ्या बापाच गेले. जर मला पैसे आले तर काय तुझ्या बापाच गेले. जर का मला पैसे आले तर काय तुझ्या बापाच गेले. जर का मला पैसे आले तर काय तुझ्या बापाच गेले. तर हे झालं पहिलं उत्तर. ऐकून घ्या, आपण कुणाची उधारी ठेवत नाही आणि कुणाला उधारी देत नाही. उधारी का देत नाही? द्यायला आपल्याकडे काही पाहिजे की नाही? पैसेच नाही आपल्याकडे, काय देणार उधार? तर गंमत आहे. बुवांची 4 ओळीमध्ये बारीक सांगतो कसे. 4 ओळीमध्ये त्यांना सांगितलं की 4 वर्ष तुम्ही तर बारीक केली, कलगीची बाजू मांडताय. योगायोगाने या गावाची गावदेवी नवलाई देवी आहे किंवा देवी आहे. अनेक गावांचा देव असतो. तुम्ही नशीबवान आहात की या गावाची देवी देवी आहे, ग्रामदेवत देवी आहे. तर तुम्ही त्याचं स्तवन बांधायला पाहिजे होतं. तर त्यांना आला राग, मी बोललो म्हणून. मग नंतर त्यांनी शेवटला एक गाणं गायलं. गाणं बघा, बुवांचा पर्दाफाश. मला बोलतात ना, मला शब्द वापरला, तुमची म्हणतात लायकी नाही. माझी लायकी माझ्याकडे, तुमची लायकी तुमच्याकडे. माझी रसिक राजा पहाटेचे 3:30-4 वाजता जर इथपर्यंत असतील, ती माझी लायकी असेल म्हणून आहेत की माझी लायकी नसेल म्हणून आहेत, ते त्यांचं ते ठरवतील. कारण त्यांनी सांगितलंय की या लोककलेत सर्वश्रेष्ठ रसिक असतात. बरोबर, आता ते ठरवतील. तर त्यांचं यमक बघा, यमक. जब तुम खानवली गावची नवला देवी. यमक यमक बोलचे यमक. संजय जोशी आदरणीय, सन्माननीय, माननीय, कोटातले, आमच्या राज्यातले, कोकणची शान, हिंदी गाण्यात माहीर असे आमचे कलगीचे शाहीर. त्याची रचना बघा. खानवली कसं, खानवली गावची नवला देवी. पुढचा आहे का, नवला देवीला यमक बघा. कोलेवाडीत बसलाय गणपती. असं होता. नवला देवीला यमक गणपती, वीला ती यमक बघा. आणि पुढची क्रॉस लाईन. सुख समृद्धी लाभो साऱ्या गावा. सुख समृद्धी लाभो साऱ्या गावा. आता ह्या नवला देवी, गणपती आणि गावा हा यमक आहे. गणपत मांडवकर माऊली इथं असतील, सरपंच आहेत, एक वरिष्ठ शाहीर आहे. त्यांनी सांगावं, भानुदास घराण्याचं तुम्ही शाहीर आहात, तुम्ही भानुदास घराण्याचं निशाण घेऊन फिरता. आणि अशी भानुदास म्हणजे शीघ्र कवी, कवितांचे भाष्य आणि अशा घराण्याच्या शाहिराने अशी पायदळी तुडवावी कला आणि मला त्यांनी शिकवावं. नंतर माझे काढतात लायकी वगैरे अशा गोष्टी. तर त्याच्यामुळे अजून एक घेऊया, एक त्यांचं घेऊया, एक त्याच्या आधी शेअर घ्यायला पाहिजे. अरे पिठला मागितलं गणपत, अहो पिठला मागितलं तर मी डांगर देईन. मी तुमच्याकडे पैसे मागितलं, तुम्ही दिलो की नाही? भावानं कुठली शिवी द्यायला लागेल असं करतात. सरिता रामचंद्र सातोपे माऊली, सरिता रामचंद्र सातोपे यांच्याकडून या पूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सुरेश खानविलकर, गाव खानवली कोलेवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. 200 रुपये. अरे पिठला मागितलं तर बुवासने पिठल्या सगळं डांगर देईन. हे माझे दोषणबाई, मी सांगितलं ना, मी तुम्हाला लंगोट दाखवायला तयार आहे, तुम्ही खोटीच्या मागे आहे. अरे आव्हान दिलं कोणी, स्वीकारला कोणी? अरे तुम्ही काय पण सांगशील, तुम्ही तुमच्या जन्मात न उठलो, तुम्ही काय सांगशील 22 उडी मार. अरे मी बोलताना काय बोललो मंडळी, यांनी
मी त्यांना म्हटलं बाबा कलगीचे शाहीर आहेत, शाहीर म्हटल्यानंतर डोक्यावर टोपी असला पाहिजे, बाईच्या डोक्यावर पदर असला पाहिजे, याच काय वावगं होतं पोरांनो, काय वाईट नाही ना. तर म्हटलं तर म्हणतात मी कलगीवाला आहे, मी शक्तीवाला आहे. तर म्हटलं शक्तीवाला असेल तर मग लुगड्यात ये. आणि हा खुलावला बरगडी आणि लुगडा लावून आला आणि नंतर दुसऱ्या बारीपासून टोपी लावा लागलं. मग हीच टोपी लुगडं नेसायच्या आधी लावली असती तर जमण्यासारखा होता, पण खुलं तर खुलं, तो शाप खुलं. आता मला सांगा, आणि मी आव्हान दिलं तरी स्वीकारलं, नंतर त्याने दिलं. अहो पण मी स्वीकारलेलंच नाही ना, मी काय खुला यांच्यासारखा. म्हणून काय म्हणतोय, अरे पिठलं मागितलं तर पिठल्या संग डांगर देई. माझ्याकडं या जोशेबाईने पिठलं मागितलं तर पिठल्या संग डांगर देई. आणि लय नादाला लागला जोशी बुवा, तर बाईला संकट नांगर लावी. असं आहे सगळं. मग आता मला सांगा, हे जर पिसाळलो आम्ही काय पहिल्या बार काहीच बोललो नाही, फक्त तर लंगोटी बोललो आणि नमन केलं. नमन पण का तर सारखं राणीसाहेब बोलले म्हणून केलं, बाकी काय त्यांचे फक्त भाग दिले. आणि वर एक गाणं घेऊया आधी. जीव गेला बाई तुझा, शास्त्राचं एक गाणं गायला बोलले, ते पण सकाराम. हो दुसरी बारी करता टॉमण्याची गाणी का बोवा, मी काय एवढा वाईट नाही, तुम्हाला मी तसा जिता सोडी. हो दुसरी बारी केली, तुम्ही दुसऱ्या बारीची गाणी कुठे आहेत, टॉमण्याची गाणी कुठे आहेत, तुम्ही काढा बघा. गेला वनवासात राम, सकाराम एकच बोलले, त्यांना म्हणायचं होतं सकाराम म्हणजे माझा बापूस, त्यात वाईट काय नाही. राम वनवासात गेले, नंतर गणाचा भाग दिला, गवळचा भाग दिला, मंडळावर गाणं गायला पैसा आले. अरे दुसऱ्या बारीची गाणी कुठे आहेत, अरे काहीतरी तुम्हाला दिलाच तरी ना पैसा. हा गाव शाहिरांचा, पंचकृषी शाहिरांची शास्त्राचा भाग त्यांना माहिती, आणि तुम्ही दिलं कुठं पोरगा बघा असतो. जीव गेला वाई तुझा, आली फसवाया जोसात, घेऊन फिरतो मी खिशात, नाही जम काही जोशात. 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 जीव गेला वाई तुझा, जीव गेला वाई तुझा, आली फसवाया जोशात. घेऊन फिरतो मी खिशात, नाही जम काही जोशात. घेऊन फिरतो मी खिशात, नाही जम काही जोशात. आज त्यांनी गडबड केली, पोटात गेलेली आहे व्हायची 100% सांगतो. आता येथील आरती गाव आज घेतो मला, त्या माईकवर सांगतो. तर त्या ओघात बोलले, त्याच्यावर दुसरं काय नाही ना. आया बेटी समोर आहे, एकही शब्द आगाव गायचा नव्हता. समोर बाप आहे, कलेची देवता आहे. नंतर म्हणतात आधी काय बोलले, मला काळ्या बोलले, डायरेक्ट बोलले. गायन केलं, त्यांनी चाल दाखवली आणि त्याच्यावरती नाकवाने मला फिरायला काय चालवते, नाकी डोळे छान. त्यावेळेला डायरेक्ट बोलले की
काळा आहे म्हणतो हा, मी पण काळा आणि हा पण काळा. पण हे काय माझ्या वैयक्तिक आयुष्यावर गेले का? गेलेच की, मला बोललेत ना काळा. मला वैयक्तिक काळा बोलले म्हणून म्हटलं बुवांना जरा पोट आहे सातारा सारखा. तर त्याच्यानंतर म्हणतात वैयक्तिक आयुष्यात गेला होता असं करेल तसं करेल. शत्रुघ्नाचा काय संबंध आहे? शत्रुघ्नाचा संबंध नाही. मला हेच म्हणायचं की मी काळा असेल, गोरा असेल, जांभळा असेल, पिवळा असेल, माझ्या गायकीशी बोला, माझ्या तत्वाशी बोला. ते नाही बोलले, मला ते काळा बोलले म्हणून बोललं जरा पोट मोठा आहे. त्याच्यावर म्हणतात ज्याला नाही पोट त्याला वर बोलून दाखवलं त्यांनी, तो टिंब. तो शब्द मी काय बाप्पाच्या समोर गाणार नाही. जेव्हा तुमच्याकडनं सगळं संपतं, मी काय म्हटलं 4 बाऱ्या तुम्ही सतत करा, तुम्ही पूर्ण उघडे असाल. पहिल्या बारीत उघडे झाले बुवा, काहीच नाही मिळालं. दुसऱ्या भागात काय दिलं नाही, डबल बारीचं गाणं नाही, आणि फक्त असं टिंब बोलले. त्याच्यावर कळतं की तुमच्याकडनं सगळं संपलंय. तुमच्या समोरच्या शायराची तुम्ही लायकी काढता. अरे 4 ते 5 गणाची फरमाईश आली म्हणजे काहीतरी असेल, काहीतरी लिहिलं असेल. 4 वाजता जर एवढ्या माझ्या आया बहिणी इथं डोळे उघडे ठेवून हे जर ऐकायला थांबले असेल, काहीतरी असेल म्हणून दुसरं गाणं द्या. मुंबई वाले के लागून नादी, ह्या चालीवर माझं गाणं आहे. काय म्हणतोय हो यजमानी, हवा जावयाचा करमानी. गावच्या गाव बस पडले एकच कारण की जावय पोरीला आमच्या मायला जावय, नवरा मुंबईचा हवा, पुण्याचा हवा, आणि त्याच्यामुळे घर बस पडले. त्याच्यावर आधी भाग येतो. भाग येतो म्हणण्याच्या ती चाल आहे. काय म्हणतोय हो यजमानी, हवा जावयाचा करमानी. कुठं जायचं सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोरानी. कुठं जायचं सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोरानी. आता यांचं नाव संजय आहे. संजय मी काय म्हणत नाही, माझी कथा गातोय बघा. कथा सांगतो ह्या व्यापाची, काम करते ही पापाची. कथा सांगतो या व्यापाची, काम करते ही पापाची. पाय चाटून घर घर फिरते वो छबी बघा हो संजय. पाय चाटून घर घर फिरते वो छबी बघा हो संजय.
बंड्याने दोनदा सांगितलं तर जोक घेतलेला नाही. दाड्या जर हे गेलं युट्यूबला तुम्ही बाकी शेतबित कुठे गेलं सगळं कोकणकर सुरस पण आलाय ना कुठे हा मग पाप्या इथं भरपूर आहे तुम्ही दोघे जण जाऊन नसणार मी जोक सांगतो तर कुठला तर भक्ताचा जोक ना बंड्या कुठे हा जोक फेमस आहे. हा जोक फेमस आहे. जोकच्या फरमाईश संजय बुवा जोकच्या फरमाईश त्याने नामान बाकी 1 नंबर केला आवडला 100 पैकी 100 मार्क याला म्हणतात नामान. परत नामान रावणाचा जोक आपल्याला काही नाही आवडता रावणाचा जोक बुवा रावणाचा जोक हे संजय हे पटाके वाजवाय आज म्हणून तुझी पुढे मांडण्यासाठी मी आलोय. खानवली गाव खानवली माझा विवली तुला इथं येऊन पटात वरात करतो हे माझ्या जाऊ जाणार कुठे नुसता गोष्ट व्हाया कोण तुम्ही बोलताना काय बोला संजय आली रे आली आता तुझी पाळी आली. उद्या लोकांना पडल नमान होता का जाकडी होती पण ह्याच्यातून काय नुकसान नाही. परवे जोक सांगतो. एक होता भगत यू नो ना भगत चेटूकवाला भगत अंगारा बिंजरा करणी माहिती आहे फेमस आहे. आमच्याकडे पंतप्रधानापेक्षा भगत फेमस आहे. अहो सकाळ आमची गाय शेतात कॅल्शियम डेफिशियन्सी मुळे तशीच पडली. माझ्या बाबाला म्हणतात भावतीन उठवला डॉक्टरला फोन करायला म्हणतात कॅल्शियम डेफिशियन्सी झाली 2 इंजेक्शन झाली गाय तटून उभी राहिली. म्हणतात नाही मी माझ्या अंगार लावला देवाकडे दिला म्हणून उभी राहिली. असं वातावरण तसं आहे आमच्याकडचं. तर भगत आणि बाजार होता जसा आमचा आपल्या आणण्याचा मंगळवारचा तसा बाजार आणि भक्ताला आणलेला म्हावरा ताज बांगड पापलेट काय भेटल तर करली बिरली आणलेलं आणि वला मावरं ना सुका मावरं पाणी पडल म्हणून प्लास्टिकच्या पिशवीत आणून पडवीत ठेवलेला आणि संध्याकाळी 5 वाजता गिरायक भगतगिरी कराय चौकशी कराय आणि झालं 5 वाजलेलं संध्याकाळचं आणि बसला भगत दरवाजाकडे तोंड करून उगव तिकडं आणि गिराका अशी 3-4 हे आता माझ्याकडे कसं बघू नये तसं प्रॉब्लेम वाटा ना आणि ठेवला नारळ ठेवला 2 नारळ ठेवले एक गावकीचा एक टिंबटिंबाचा ठेवला हळद पिंजर अगरबत्ती लावला धूप टाकला आणि अंगात आला वार आला. मला सगळं माहिती आहे माझ्या 5 झाला गेर टाकला 2-3 तास झाले. हे आता बघतात ते माझ्याकडे तसं त्यांना अगदी बरं वाटलं. आता काय माझा देव बोलणार ना आता भावकीचं दाखवतोच. माझ्या बनी 7 जणी तेवढ्यात पडवीतली पिशवी सुरसुरली. मांजरो आलेला मांजरो मांजर ताजा मावरा 520 रुपयाचा उतरलेला बाजार भले अंगाने 1 आठवडा काय झाला गेर टाकून झाला होता. आता काय करू काय मावरा गेला तर सगळं गेलं ना. बरं पुढं नोट दिसत 500 रुपयाची तरी पण 20 रुपये काढला 520 रुपयाचा मावरा. त्याला ना वयला काय समजा ना खालचं काय समजा जीव तर वर खाल वय. बरं बांगडं चांगलं होतं आपल्या उतारलेलं होता तरी पण म्हणतो नको इज्जत जाय. आता काय गिअर टाकला होता ना गिअर जर टाकून असता आता मग जरा जाऊन येतो बाबा गिअर टाकून झालेला. म्हणतो एक आयडिया करूया जसा गिअर आहे हे दाड्या जसा गिअर टाकला माझे
माघारीला बोलवा. ना समजत नाही हे दोघं बघतात वगैरे तोंड बघून. तसं तर पण बघित राहील आपलं. अरे तोंड पकडून बघताव काय माघारीला बोलवा. तो माघारने ऐकला पडवीत नाही आली तंत्र. आम्हाला काय करता माघारीला मला माघारीला काय काय हवं. अगं वया पडवीत ती गेली शिरशिर आता परत आली. ह्याचा तरी पण जीव वर खाली हाय की जो सगळं द्यायला. अगं हाय काय नेलं गेले एकाच पकडा दिला करा पुढ्यातला. आता म्हणतो झालं बरंच सुरू केला. असं आमचं बघत तर लय नादा लागू नका. वरचा आहे ना आपला ह्या जोग दरम्या सूरज गेला तुम्ही आणि मी आहे. घेऊया पुढचं काय अजून एक फरमाईश स्वानंदानी स्वराज. अरे मी शक्तितुर्याचा भाऊ आहे तर म्हणतात लग्नातला गाणं घ्या. गाणा जो भरीला आता घेतो बुवा. गाना जो भरीला गाना जो भरीला चौखंडी भाताचा चौखंडी भाताचा. एवढं हे नाही तर हे सगळं युट्यूबला झाले लोक म्हणतील भार्या करतो की काय करतो. आता मला हे सगळं येतं मी काय करू. व्हॉट शुड आय डू. आता पुढचं गाणं पुरं फरमाईश बोलतात हे करतात. शाहीर त्या फरमाईश साठी दिवस रात्र मेहनत घ्यावी लागते. खिशातला पैसा तेवढा खर्च करावा लागतो. ती लेखणीसाठी पुस्तकं वाचावी लागतात आणि त्याच्यानंतर ही फरमाईश येते. शाहीर आणि मी सोबत कार्यक्रम सुरू केले मला वाटतं 2008-10च्या आसपास. आणि शाहीर अजून लंगोटीवर आहेत. एकही गाण्याची फरमाईश त्यांना येत नाही कारण तसे प्रयत्न नाही तशी मेहनत नाही. ही असती जागा. वेळ तुम्हाला दाखवून द्यायचं असते की शाहीर तुम्ही नक्की कोण आहात. मी तुमची कमी काढत नाहीये की तुमची काही कमजोरी काढत नाही. विषय आला म्हणून सांग तुमच्या मी पहिल्या भारीलाच म्हटलं की आमचे शाहीर चाली निवडीमध्ये 1 नंबर आहे. असा शाहीर नाही जो उत्तम अगदी हिंदी गाणी अशी निवडून काढणार आणि चालीवरती गाणी म्हणतात. मात्र त्यांच्याकडे लेखणी तितकी खास नाही. त्याच्यानंतर त्यांचा एक म्हणणं आहे की कलेचा म्हणतात गर्व करू नये. अरे मान्य कलेचा गर्व करायचाच नाही मात्र कलेचा दुरुपयोग देखील करायचा नाही. आणि शाहीर तुम्ही कलेचा दुरुपयोग करताय. दुसऱ्या बारीत टोमण्याची गाणी शास्त्राची गाणी असायला पाहिजे ती तुमच्याकडे नाहीत. म्हणून आता एक मंडळावरची गाणं घ्यायच्या आधी एक माझी गाजलेली कविता त्याची फरमाईश आहे. वेळात वेळ काढून बोला वेळात वेळ काढून बोला शब्द मायेचे दोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. वेळात वेळ काढून बोला वेळात वेळ काढून बोला शब्द मायेचे दोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. त्याच्यानंतर ते म्हणाले की बुवा चिरागलं हरकत नाही सतत बऱ्या करतोय. एखादी खरा झाली असेल आणि त्याच्यावर ते मान्य करतात की बुवांचा मला श्लोक येत नाही ना तर त्याला दाखवले असते म्हणजे कळलं बुवा
इतकी वर्ष माझ्यासोबत तुम्ही कार्यक्रम करत आहात, पण तुम्हाला अजून माझा श्लोक जमलेला नाही. हा तुमचा पराभव आहे. तुमच्या मुखाने सांगितला एक शब्द. आता एवढी 4 वर्ष हे कार्यक्रम करतात ह्या गावामध्ये, साधे 2 आभाराचे शब्द त्यांनी या मंडळावर गायले नाही, या नवल्यावरती स्तवन गायला नाही, आणि फक्त लंगोट 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 आज ते उघडे झाले. त्यांच्या अंगावरची लंगोट ती देखील गेलेली आहे. शाहीर एकही शब्द आगाऊ न गाता तुम्ही कसे अशा बोलतात की फिरलेल्या घड्यावरचं पाणी, पालत्या घड्यावरचं पाणी. आज तुमची व्याख्या झालेली आहे. मी 2 शब्द मंडळासाठी गातोय. सहाय्य करून एकमेका, श्री वक्रतुंड गणेश मंडळ खानवली गोलेवाडी. सहाय्य करून एकमेका, एकीचा धरलाय ध्यास. सहाय्य करून एकमेका, एकीचा धरलाय ध्यास. वक्रतुंड गणेश मंडळ, अहो वक्रतुंड गणेश मंडळ आहे सर्वांपेक्षा खास. सहाय्य करून एकमेका, एकीचा धरलाय ध्यास. सहाय्य करून एकमेका, एकीचा धरलाय ध्यास. वक्रतुंड गणेश मंडळ, वक्रतुंड गणेश मंडळ आहे सर्वांपेक्षा खास. सहाय्य करून एकमेका, एकीचा धरलाय ध्यास. सहाय्य करून एकमेका, एकीचा धरलाय ध्यास. या ठिकाणी शाहीर जे काय बोलले 2 तास, मी तसलं काय 2 तास बोलत राहणार नाही. त्यांना भागाला भाग दिलेला आहे. आई वडिलावरती कविता, हेच रुपेश आगरे, अनिरुद्ध शिंदे आणि रुपेश आगरे. 101 रुपयाचं पारितोषिक. हेच ती आई वडिलांची कविता आहे की मंडळी आज आपण इतके व्यस्त आहोत, आपल्या कामात धंद्यात असताना आपण आई वडिलांचा फोन मात्र आपण टाळतो. त्याच्यावरतीच आहे. आई सारखी माया नाही, बापवानी छत्र छाया. 33 कोटी देवांपेक्षा श्रेष्ठ आई बाप देवराया. त्यांच्या नंतर काळजी आपली, अहो त्यांच्या नंतर काळजी आपली. सांगा करणार कोण? प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. आहे की घोंगडीवरची कविता आहे ते एका अंतरात का. तर मंडळी ही घोंगडी धनगराने मिळली, मात्र 18 पगड जातीच्या समाजातल्या माणसाची ती माय झाली, ती काळी माय झाली त्या घोंगडीवरती. कधी झाली पांघरुण अवघ्यांची अंतरुण, कधी झाली पांघरुण धनगराचं गांथरुण. कायदा वर्णावर सद्गुण माझ्या घोंगडीचं ऋण. कायदा वर्णावर सद्गुण माझ्या घोंगडीचं ऋण. आला पायी पावना घरी दिली बसायला घोंगडी. भरला तळी चौक मांड साखर पोळ्याची बांगडी. आणलं देवाक वाजवून ठेवली खिरापत सजवून. कायदा वर्णावर
सद्गुण माझ्या खोगाडीच ऋण काय दादा वर्णाव सद्गुण माझ्या खोगाडीच ऋण अशा अनेक कविता अनेक गाणी तुमच्या चरणाशी ठेवलेली आहेत युट्यूबला आहेत आता 2च कार्यक्रम माझे उरलेले आहेत प्रतिस्पर्धी शाहीर तुम्ही जे काही वापरलेले शब्द आहेत ते तुम्हाला तुमचे लकलाप तुमच्याकडे ठेवा जे काही माझ्याकडून देता आलं ते दिलेलं आहे समाजाला दिले इथल्या माझ्या आई बहिणीला दिला आता शाहीर माझे शक्तीवाले शाहीर माझे मित्र आदरणीय सन्माननीय संजय जोशी बुवा कृपया आरतीला या आणि या ठिकाणी वक्रतुंड गणेश मंडळ खानवली यांचे काही शिलेदार लहान मुलं लहान लेकरं यांना कुणाला नाचायचं असेल तर या माझ्या आई बहिणींपैकी कोणी असेल त्यांना नाचायचं असेल लहान लहान मुलींना त्यांनी यायचं आपला पवित्र साज आहे आपण आरती करूया कृपया आरतीला या उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला ओवाळूया उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला ओवाळूया Thank you.